नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग असणार एकदम मस्त असा, एकदम पोरांसाठी सरप्राईज आहे, दुर्वांसाठी तर खास सरप्राईज, मायरासाठी पण सरप्राईज आहे आणि हिला साडू, हिला काही नाही. गजब बेइज्जती है. पोरं तर लय खुश होणार, लय खुश. चला आता आपण निघूया. तुम्हाला काय वाटते, कुठं चाललोय आपण फिरायला सांगा? ट्रॅम्पोलिंग. तुला काय वाटते? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. गजब बेइज्जती है. नाही माहित. नमस्कार मंडळी, तुम्ही ब्लॉग तर बघितला असेल, पण आपण आलो कशासाठी माहिती आहे का? दुर्वांसला गिफ्ट म्हणजे आहे, त्याला आज आपण घेणार आहे 50 cc डर्ट बाईक, ती पण एक नंबरवाली. त्याला काय सांगितलं नाही, आता बघूया आपण शॉपमध्ये पोचतोच आहे. तिकडे गेलं बघूया त्याला किती मजा येते आणि त्याची एक्साइटमेंट काय आहे आणि तो किती खुश होते ते आपल्याला व्हिडिओत कळेल. बघत राहा. आपण घेतो डर्ट बाईक 50 cc आहे, हवा आहे पेट्रोलवाली. चला आता जाऊया गाडीमध्ये, बघूया. काय समजलं? यारी समझ गई. इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई. चला तर मित्रांनो, आपण आलोय. पोरांची एक्साइटमेंट कोणती घ्यायची? आपण आलोय आता डर्ट बाईक घ्यायला दुर्वांसाठी. कसं वाटलं सरप्राईज माझं? खुश का? ते प्लस मॉडेल आहे काही. मला वाटत होते हेच असेल आणि हेच निघाले. हां, काय वाटलं होतं? डर्ट बाईक असेल. अभी मजा आएगा ना भिड़ो. हो का, सोड. आवाज किती? बघ, बसून बस. बसते एकदम प्रॉपर. त्याला एकाला डर्ट बाईक प्लस आवडली, आलतो आपण नॉर्मल घ्यायला, पण आता त्याच्यात डर्ट बाईक प्लस आहे म्हणला, 2 सीटवाली चांगली, जरा मोठी दिसायला आवडली. तर बघूया काय प्राईस पडते आणि काय होते, आणि घेऊन टाक. कधी घेतली नाही, आज होऊन जाईल. तरी घरी कार आहे, असल्या कार आहे इतरी 4 चाकी, या माझ्या घरी 6 चाकीवाल्या कार आहे, ती काही वापरत नाही आहे. यालाच घेतली होती पहिल्या बड्डेला, ती 30,000 रुपयाला घेतली होती, पण एकदा पण नाही चालवली. 30,000ला घेतलेली गाडी चालवली नाही ना. आता याला कभी कभी लगता है कि अपन हिच भगवान है. आवडली ना? बस, मायरा पण खुश, दुर्वांश पण खुश. ही आमची गिफ्ट आहे दुर्वांसाठी, कारण की त्यांनी यावेळेस एक्झाममध्ये 95% आणले, त्यासाठी गिफ्ट आहे यावेळेस. इकडे बघ, हा ना. आणि आमची मायरा पण पास झाली ना, तिला पण A+ भेटलेत. आज दोघांसाठी एक गिफ्ट आहे. मस्त रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. हॅपी. आता पेट्रोल तर बंद आहे, मग तू चालवून होते कसं? पेट्रोल पंप बंद आहे सगळे, तर घेऊन टाकू. कुठून घेणार? पेट्रोल पंपच बंद असेल, पेट्रोल कसं घेणार? एखादं पेट्रोल पंप तरी चालू असेल. नसेल तर घरातच ठेवायची अशीच आहे ना. पेट्रोल पंपच बंद आहे वॉरमुळं, आता कसं चालवणार? घरातच ठेवायची अशीच, नाही तर ढकल गाडी खेळणार ती, धक्का हा ना. आमच्या दुर्वांच्या गाडीचं इन्स्टॉलेशन चाललंय आणि इकडं दुर्वांश उड्या मारतोय. कुठं जाणार तू गाडी घेऊन? तुला गाडी चालवता येते का? पहिली गोष्ट कधी चालवली? डर्ट बाईक राहिली बाजूला आणि त्याला इलेक्ट्रिक बाईक चालवली. ही होती, घ्यायची होती, परत एकदा आम्ही साईज घेतली आहे. काही काम करायचं चाललंय. याच्यात डबल सीट पण बसू शकतात, याच्यात सिंगल सीट आहे. हे गाडीला चालू स्टिकर लावून. हे आमची गँग बसली. दुर्वांची गाडी खरेदीला आलोय आणि दुर्वांची इलेक्ट्रिक स्कूटी चालू. मैं गरीब हूँ. स्टिकर बिकर लावून एकदम रेडी झाली. आपण घेतली एक्सेल मॉडेल, काहीतरी डबल सीट आहे त्याच्यात. पहिली बघितली त्याला सिंगल सीटच होती, त्याला डबल सीट आहे. म्हणजे याच्यात आमची मायरा आणि दुर्वांश दोघं बसून पण, हेही दोघं भाऊ, देवांश आणि दुर्वांश, दोघं बसून पण अख्खी पिंपरी पुन्हा फिरू शकतात. भारी दिसते गाडी, एक नंबर आहे. कशी वाटते तुम्ही सांगा मला. पप्पा, स्टिकर लावायचं काम संपलं का? हा, संपलं. मग जाऊ का चालू? आता नाही, थांब, आज पेट्रोल टाकायचं त्याच्यात. थांब जरा. याला ना एवढी खुशी झाली ना, त्याला असं वाटते कधी गाडी चालवणार, कधी भेटेल. अरे एकदा घरी नेल्यानंतर तुलाच चालवायची.
पाटलाचं लेक एकुलता एक पेट्रोलची गाडी चालवतोय. आमच्या जमान्यात आम्हाला गाडी नव्हती. मला आठवते माझ्याकडे काहीतरी 12वी नंतर कॉलेजला मला गाडी आली, ती पण वडिलांची गाडी मी चालवायची. आणि यांना 9 वर्षातच पेट्रोलची गाडी चालवतात ते. अजून काय पाहिजे यांना? हा आज किती क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. आप भी ठीक करके देता हूँ. अभी मालूम पड़ा मेरे को प्रॉब्लम क्या है. चला दुर्वांश खुश झाला एकदम. दुर्वांश हॅपी का? मायू तू? पाय दिसते का नाही हिरो? अरे एक नंबर, एकदम हिरो दिसते. फटाफोस्ट माझे स्कूल फ्रेंड दाखवणार, माझ्या जवळच राहते. पोरगा हवा कर. माझ्या क्लबच्या मुलांना पण दाखवणार. ते मला चिडवत होते हा. कारण की मी त्यांना सांगितलं होतं मला डॉट बाईक मिळणार. ते मला रोज चिडवायचे, कधी येणार तुझी डॉट बाईक. आज शेवटी आली आणि मी त्यांना आता चिडवणार.